जीवनशैलीत प्लॅस्टिक आणि लाकडी वस्तूंना उत्तम पर्याय असलेल्या बांबूचे पर्यावरणपूरक विश्व आज पुणेकरांपुढे उलगडले आहे। गणेश कला क्रीडा मंच येथे बंगळूर येथील बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरतर्फे आयोजित पुणे बांबू फेस्टिवल 2023चे उद्घाटन आज फेस्टिवलला भेट देण्यासाठी प्रथम येणाऱ्या पर्यावरणप्रेमी आणि बांबूप्रेमी व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले। 24 डिसेंबरपर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 या वेळात हे फेस्टिवल सगळ्यांसाठी खुला असणार आहे। पुणेकरांना पर्यावरणपूरक जीवनशैली आत्मसात करण्यासाठी या फेस्टिवलच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे। या बांबू फेस्टिवलमध्ये बांबूपासून बनवण्यात येणाऱ्या विविध आकर्षक वस्तूंचे 55 स्टॉल्स असणार आहेत। त्यामध्ये बांबूपासून बनवलेल्या तांदूळासह बांबूचा टूथब्रश, बांबूची बाटली, सॉक्स, शर्ट्स, पुस्तके, लॅम्प्स, फर्निचर, बांबूच्या झोपड्या, घड्याळे, किचन तसेच नाजूक कलाकुसर असलेले बांबूचे दागिने अशा वैविध्यपूर्ण आणि कलात्मक 300हून अधिक वस्तूंचा समावेश करण्यात आला आहे। यामध्ये महाराष्ट्रातील भोर, वर्धा, कोकण, मराठवाडा अशा ठिकाणाहून बांबूच्या वस्तूंचे कारागीर सहभागी झाले आहेत। तसेच या फेस्टिवलमध्ये सहभागी झालेले बांबू अभ्यासक, मार्गदर्शक, संशोधक आणि कलाकारांशी थेट संवाद साधण्याची संधी पुणेकरांना मिळते आहे। पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीसह मेळघाटातील स्वयंसेवी संस्था आणि महाराष्ट्रातील बचत गटांचा महत्त्वपूर्ण सहभाग हे यंदाच्या बांबू पुण्यामध्ये पुणे बांबू फेस्टिवल 2023 हा आम्ही भरवतो आहोत। हे याचं दुसरं वर्ष आहे। 2020 साली पहिला महोत्सव झाला, मध्यंतरी करोनामुळे करू शकलो नाही म्हणून आत्ता करतो आहे। याच्यामध्ये जवळजवळ 60 स्टॉल्स आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बांबूपासूनच्या वस्तू या इथे विक्रीला ठेवलेल्या आहेत। बघायला पण भरपूर काही गोष्टी मिळणार आहेत, झाडांपासून ते फायनल प्रॉडक्टपर्यंत। इथे टेरी टॉवेल पण आहेत, सॉक्स आहेत, अनेक टूथब्रशसारख्या गोष्टी आहेत आणि रेग्युलर लॅम्प्स वगैरे अशा भरपूर काही गोष्टी आहेत, खूप बघण्यासारख्या आहेत। हे आजपासून 24 तारखेपर्यंत 22, 23 आणि 24 डिसेंबर सकाळी 10 ते रात्री 8पर्यंत असणार आहे। याच्यामध्ये बांबू हे तसं आपल्याला नवीन पीक आहे, त्यामुळे बांबूच्याबद्दलची माहिती मिळावी, नेमकं काय काय घडतं, त्याचे काय उपयोग आहेत हे आपल्याला कळावं, याच्यासाठी म्हणून आपण हे करतो आहोत। कारण बांबू हा पर्यावरणाला आणि उद्योगाला दोन्हीला आधार देणारं एक पीक आहे। फक्त जसं ऊस आहे तसं ऊस 3 वर्षात जातो, पण बांबूचं पीक हे 30 वर्ष राहतं, त्यामुळे ह्याचा खूप मोठा फायदा आहे। त्यामुळे अशा प्रकाराने आपण हे करतो। वॉटर कॉन्झर्वेशनसाठी, सॉईल कॉन्झर्वेशनसाठी, जमिनीची धूप थांबावी म्हणून, जमिनीमधलं पाणी वाढावं म्हणूनही बांबूचा चांगला उपयोग होतो। सह्याद्रीमध्ये, सातपुड्यामध्ये आणि गडचिरोलीच्या भागामध्ये सगळीकडे आपल्याला बांबू नैसर्गिकरित्या वाढणारा दिसतो। तो फॉरेस्टमधला बांबू असतो। त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतावर पण बांबू लावला तर त्याच्यावर आधारित आपल्याला इंडस्ट्रीज काढता येतात। जसं उदबत्तीची काडी आहे, कागद आहे, प्लायवूड आहे आणि आणखीन अशा अनेक गोष्टी आहेत।